भारतात होत असलेला क्रिकेट वर्ल्ड कप हा ICCला मालामाल करणारे, BCCIला मालामाल करणारे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा. हा विषय जो आहे हा क्रिकेट किंवा स्पोर्ट्स इतकाच मर्यादित नसणार आहे हे फिक्स आहे. भारताची मॅच जर का सोडली तर इतर मॅचेस जे आहेत त्यांना स्टेडियम जरी रिकामे राहत असले तरी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये येणारा पैशाचा ओघ काही कमी होणार नाहीये. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला हा वर्ल्ड कप मुंबई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, बंगळुरू, कोलकाता या शहरात होणारे आणि अभ्यासकांनुसार वर्ल्ड कपमुळे या शहरातील इकॉनॉमी जी आहे ती ऑलरेडी बूस्ट झालेली आहे. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात की क्रिकेट वर्ल्ड कपचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार आहे आणि आपल्या आयुष्यावरती याचा काय परिणाम होणार आहे. अर्थातच हे सर्व काही आपण अर्थशास्त्राच्या दृष्टीने बघणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तुम्ही पाहिलं असेल की एखादा मोठा इव्हेंट किंवा स्पर्धा भरवण्यासाठी देशांमध्ये तो इव्हेंट आमच्या इथंच व्हायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा स्पर्धा होत असते आणि प्रत्येक देश हा इव्हेंट ऑर्गनाईज करण्यासाठी किंवा ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यासाठी आम्हीच कसे सक्षम आहोत हे पटवून देत असतो. आता याच्यातून इव्हेंट भरवायचा हा एक मुद्दा जर का बाजूला ठेवला तर एकूणच देशाची क्षमता काय आहे हे दाखवायचं असतं. आपल्या देशामध्ये नेमक्या कोणकोणत्या संधी आहेत हे दाखवायचं असतं. यासोबतच गेल्या काही वर्षांमध्ये आपण कशी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे, यासोबतच आम्ही आमच्या इथल्या पायाभूत सुविधा किती चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेल्या आहेत हे सुद्धा संपूर्ण जगाला दाखवायचं असतं. म्हणूनच देशांमध्ये आपल्या देशामध्ये स्पर्धा भरवायची म्हणून सुद्धा स्पर्धा होत असते. भारताला प्रथमच वर्ल्ड कप संपूर्णपणे आपल्या देशामध्ये भरवण्याची संधी मिळालेली आहे. G20 मुळे ऑलरेडी आपल्या इकॉनॉमीला थोडाफार बूस्ट मिळालेला होता, मार्केटमध्ये थोडाफार उत्साह होता आणि या वर्ल्ड कपमुळे याला अजून जास्त बूस्ट मिळालेला आहे. याच्या अगोदर भारतामध्ये 1987, 1996 आणि 2011 मध्ये सुद्धा वर्ल्ड कप झालेला होता, पण त्यावेळेस भारत होता सहआयोजक. यावेळेस संपूर्ण इव्हेंट फक्त आणि फक्त भारतातच होतोय. भारतातील वर्ल्ड कप संपता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये $1.64 बिलियन म्हणजे जवळपास 13,500 कोटी रुपये आलेले असतील असा प्राथमिक अंदाज आहे. आणि जर का भारत वर्ल्ड कप जिंकला तर हा आकडा 20,000 कोटी रुपयांच्या पलीकडे जाऊ शकतो असं सुद्धा अभ्यासकांचं मत आहे. आता बघा, वर्ल्ड कपच्या निमित्ताने क्रिकेटचे भारतामधले फॅन्स यासोबतच परदेशातील जे फॅन्स आहेत ते त्या शहरांमध्ये जाणार. त्या शहरांमध्ये जाण्यासाठी ते ट्रॅव्हलिंग करणार, तिकीट घेणार, हॉटेल्स बुक करणार, रेस्टॉरंट्समध्ये जेवणार, रस्त्याच्या बाजूला जे फूड स्टॉल्स आहेत तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीने बिझनेस होणार आणि याला जोडून इतर सर्व काही ज्या गोष्टी आहेत तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीने कमाई होणार आहे. यासोबतच ॲव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर जे आहे इथे सर्वात मोठे लाभधारक असतील असा एक अंदाज आहे. एअर टॅरिफ जे आहे ते वाढणार आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगतोच की नेमकं विमानाच्या भाड्यामध्ये कसा फरक पडला. यासोबतच हॉटेलमधले रूमचे रेंट जे आहेत ते सुद्धा 8 ते 10 पटीपर्यंत वाढू शकतात. आता हे मॅच बघणाऱ्यांचं झालं जे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जात आहेत किंवा जे परदेशातून भारतामध्ये फक्त आणि फक्त वर्ल्ड कपचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत किंवा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत आणि ते सुद्धा स्टेडियममध्ये बसून हे सर्व एन्जॉय करणार आहेत. जे घरी बसून मॅच बघणारे आहेत ते सुद्धा एक वेगळ्याच पद्धतीने इकॉनॉमीला सहाय्य करणार आहेत. उदाहरण जर का द्यायचं म्हणलं, घरी बसून जर का क्रिकेट बघतोय कोणी तर तो ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करणार आहे. सपोज त्याने पिझ्झा मागवला, त्याच्या सोबतीने इतर काहीतरी त्याने ड्रिंक मागवलं किंवा इतर साऱ्या गोष्टी ज्या आहेत डिलिव्हरीच्या माध्यमातून या सुद्धा सगळ्या गोष्टी बूस्ट होणार आहेत. जर का रिचार्ज संपलं तर रिचार्ज केलं जाणार आहे, HD क्वालिटीचं रिचार्ज केलं जाणार आहे. TV नसेल तर TV घेतला जाणार आहे. TV उपलब्ध नसेल आणि फक्त लॅपटॉपच जर का असेल तर चांगलं इंटरनेट कनेक्शन घेतलं जाणार आहे. जर का ते सुद्धा नको असेल, मोबाईलवरतीच बघायचं आहे तर मग कदाचित अजून चांगल्या क्वालिटीचं बघायचं आहे म्हणून सबस्क्रिप्शन सुद्धा घेतलं जाणार आहे किंवा त्या पर्टिक्युलर ॲपचे डाउनलोड सुद्धा वाढणार आहेत. म्हणजे एवढी सगळी मोठी ही इकॉनॉमी एका वर्ल्ड कपमुळे हलणार आहे. स्पॉन्सरशिप रेव्हेन्यू पुरतं जर का बोलायचं म्हणलं तर 1250 कोटी रुपये हे फक्त त्याच्यातूनच येणार आहेत आणि इंडियन व्ह्यूवरशिपचा जर का विचार केला तर 2019च्या वर्ल्ड कपचा रेकॉर्ड तुटू शकतो असं म्हटलं जाते. त्यावेळेस 552 मिलियन इतक्या लोकांनी क्रिकेट वर्ल्ड कपचा त्यावेळेस आस्वाद घेतलेला होता आणि यावेळेस या आकड्याच्या पलीकडे हे सर्व जाऊ शकतं. पर सेकंड जाहिरातीचा दर सुद्धा $3600च्या आसपास चालू असल्याची बातमी एका प्रमुख इंग्रजी वृत्तपत्राने दिलेली आहे. म्हणजे ॲडव्हर्टाईज आपण पूर्ण
अर्ध्या मिनिटाची किंवा 1 मिनिटाची बघतो, त्यातलं 1 सेकंदासाठी $3600 असा रेट चालू आहे. काही अभ्यासकांनुसार टीव्ही राईट्स आणि स्पॉन्सरशिप याच्या माध्यमातूनच 10 ते 12 हजार कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो. यासोबतच 2019च्या वर्ल्ड कपमध्ये 2015च्या वर्ल्ड कपशी तुलना करता 75% वाढ ही एकट्या तिकीट विक्रीच्या माध्यमातून झालेली आहे उत्पन्नामध्ये. आता हे सर्व चांगले फायदे झाले त्या शहरांपुरते मर्यादित झाले किंवा ज्या शहरांमध्ये हे क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित केलेलं आहे त्या शहरांपुरतं झालं, पण सर्वांवरती याचा परिणाम असा होईल, महागाई जी आहे ती 0.25% वाढू शकते या वर्ल्ड कप दरम्यान आणि ती पुढे टिकू सुद्धा शकते 1-2 महिन्यांपर्यंत. आता बूस्ट कुठं कुठं मिळणार आहे, तर डायरेक्ट इम्पॅक्ट होईल कशावरती, जे विमानाचे प्रवासाचे तिकीट दर आहेत त्याच्यावरती होईल, अकोमोडेशन जे आहे हॉटेलमधलं त्याच्यावरती होईल, यासोबतच जे कोणी रेस्टॉरंटमध्ये जेवण करतील, फूड स्टॉल्सवरती जेवण करतील, काहीतरी खातील, तिथे इम्पॅक्ट पडेल. आणि इंटरसिटी ट्रॅव्हल जे आहे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाण्यासाठी विमानानेच सगळेचे सगळे प्रवास करतील असंही नाही, इतर कोणत्याही माध्यमातून जरी प्रवास केला तरी सुद्धा त्याच्यातून इकॉनॉमीला बूस्टच मिळणार आहे. BCCIने सुद्धा या वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी स्टेडियम्स किंवा इतर ज्या काही सुविधा आहेत त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती किंवा रिनोव्हेशनवरती मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे, त्याच्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झालेला आहे. यासोबतच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच दरम्यान हयातमध्ये एका रात्रीसाठी रूमचं रेंट होतं ₹1,10,000, जे की ऑगस्टमध्ये ₹7,500 आसपास होतं. धर्मशालाला भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानची मॅच होणार आहे, तिथे सुद्धा हयातचं जे काही आहे धरमकोटला त्यांचं हॉटेल जिथं आहे तिथं चार्ज असणार आहे ₹45,000 आसपास, जो की ऑगस्टमध्ये ₹19,000 आसपास होता. यासोबतच विमानाचे तिकीट जे आहेत ते सुद्धा दुप्पट किमतीला विकले गेल्याचं दिसून आलेलं आहे. दिल्ली अहमदाबाद ही जी फ्लाईट होती भारत पाकिस्तानच्या मॅचच्या वेळेस त्याचं ₹2800 हे नॉर्मली तिकीट असायचं, जे की या मॅचच्या वेळेस ₹7,000 पलीकडे गेलेलं दिसून आलेलं आहे. अजून एक महत्त्वाचा इम्पॅक्ट जो होईल तो म्हणजे टीव्हीच्या विक्रींमध्ये. 2019 साली वर्ल्ड कपच्या वेळेस 55 इंचापेक्षा मोठे जे टीव्ही आहेत त्याच्या विक्रीमध्ये 100% वाढ झालेली होती आणि इतर जे आहेत त्याची आकडेवारी काही मला सापडलेली नाही. फक्त मेट्रो सिटीज पुरताच हा विषय मर्यादित नाहीये टीव्ही सेल्स. अगदी छोट्या छोट्या शहरांमध्ये, अगदी गाव खेड्यापर्यंत सुद्धा टीव्हीच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचं सॅमसंग आणि LGने 2019च्या वर्ल्ड कपच्या वेळेस मान्य केलेलं होतं. आता फक्त टीव्ही पुरता हा विषय मर्यादित नाहीये. टीव्ही घ्यायचा म्हणल्यानंतर फायनान्सिंग उपलब्ध होणार आहे, कॅशबॅकसाठीच्या वेगवेगळ्या ऑफर्स आहेत, त्यानिमित्ताने क्रेडिट कार्ड घेतलं जाणार आहे. म्हणजे ही इकॉनॉमी जी आहे वर्ल्ड कपच्या निमित्ताने ही फार मोठी आहे. याच्या जोडीला मॅचेसच्या दरम्यान जो काही थोडाफार टाईम मिळेल एखाद दुसऱ्या दिवसाचा, त्या दरम्यान टुरिझमला सुद्धा बूस्ट मिळू शकतो असं म्हटलं जाते. 2019च्या वर्ल्ड कपमुळे UKला कसा बूस्ट मिळाला ते तुम्हाला सांगतो. त्यांचा डायरेक्ट ₹3600 कोटी फायदा झाला होता असं म्हटलं जाते आणि टॉन्टन सारख्या छोट्या शहरामध्ये सुद्धा फक्त 3 मॅचेस झाल्या होत्या, त्याच्यातून सुद्धा त्यांना त्यावेळेस ₹82 कोटी मिळालेले होते. थोडक्यात काय, वर्ल्ड कपच्या निमित्ताने भारतीय इकॉनॉमीमध्ये 20 ते 25 हजार कोटी रुपये जे आहेत हे एकूण आपल्या मार्केटमध्ये फिरणार आहेत. आता बघा याचा फायदा कुणाकुणाला होऊ शकतो, तर जे विमानाने फिरणारे आहेत त्या विमान कंपन्यांना होईल, जे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये राहणारे त्या निमित्ताने हॉटेलवाल्यांना होईल किंवा जे छोट्या हॉटेलमध्ये राहतील तिथे सुद्धा त्या छोट्या हॉटेल्सला फायदा होऊ शकतो. पण ज्यांचा या क्रिकेटशी काही संबंध नाही आहे, वर्ल्ड कपमध्ये त्यांना काही मॅचेस बघायच्या नाही आहेत, त्यांना सुद्धा या सर्व महागाईला, या सर्व एकूण सिच्युएशनला सामोरं जावं लागू शकतं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 20 ते 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल होणार का, तर होणार, हे मान्य आहे. पण सामान्यांच्या जीवनावरती याचा कोणत्याही पद्धतीने इफेक्ट होणार नाहीये, कोणतीही वस्तू स्वस्त होणार नाही. उलट या काळामध्ये टीव्हीसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. इतर काळामध्ये किंवा नॉर्मल टाईममध्ये जो काही आपल्याला कॅशबॅक मिळतो तो सुद्धा या काळामध्ये कमी कॅशबॅक मिळू शकतो आणि त्याच्यामुळे जर बघायला गेलं तर आपल्या खिशावरती याचा इम्पॅक्ट जो होणार आहे तो निगेटिव्हच असणार आहे. आणि ही सिच्युएशन वर्ल्ड कपमध्ये लगेच थांबेल का किंवा फायनल संपली लगेच थांबेल का, तर तसं सुद्धा नाही. वर्ल्ड कप संपल्यानंतर सुद्धा मार्केटमधली ही सिच्युएशन पुढील 1 ते 2 महिन्यांपर्यंत तशीच राहू शकते. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ₹100 मोजावे लागत होते त्या ठिकाणी कदाचित तुम्हाला ₹105, ₹110 मोजावे लागू शकतात. कारण की वर्ल्ड कपमुळे जी काही हवा निर्माण झालेली आहे ती हवा जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत या वस्तू किंवा इतर ज्या काही सेवा असतील त्या सामान्य माणसासाठी काही स्वस्त होणार नाहीत. तर हा संपूर्ण विषय
असं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.